नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय कथा अनोळखी या वळणावर भाग 4. मागच्या भागात आपण बघितले होते, तुम्ही डोक्यावर चढवा अजून तिला, तुमच्या लाडाने जास्त वाया गेली आहे ती. मेघनाची आई वैतागत बोलली. अगं कशाला चिडतेस सुशीला, आजकालच्या मुली हुशारच आहेत, जबाबदारी पडल्यावर करेल सगळं नीट, थोडा अल्लडपणा असायचाच आता. रमेशराव मेघनाच्या आईला समजावत म्हणाले. आता बघूया पुढे. मी आपली तिच्या काळजीने बोलते, आई आहे ना मी, काळजी वाटणारच, सुशीलाबाई म्हणाल्या. चल मी जाते, बाबा वाट बघत असतील. आरतीने आपली बॅग उचलली आणि जायला निघाली. ये गा आरती, उद्या जरा पुरणपोळ्या शिकवूया महानंदेला. हो काकू, येते कॉलेज संपल्यावर. आरती त्यांचा निरोप घेऊन घरी गेली. आरती आलीस? आजही नेहमीप्रमाणे मेघनाकडे असणारा मोर्चा. आरतीचे बाबा सुभानराव म्हणाले. हो बाबा, तुम्हाला माहीत आहे ना, तिच्याकडेच थांबते मी. हो माहीत आहे, म्हणून तर निश्चिंत असतो ना मी. बाबा, उद्या मला घरी यायला उशीर होईल. मेघनाला पुरणपोळ्या करायला मदत करायची आहे, चालेल ना? आरती म्हणाली. काही कार्यक्रम आहे का गं? नाही हो बाबा, ही मेघना फार अल्लडपणा करते ना, तिच्या आईला काळजी, सासरी गेली की कशी करेल, म्हणून मला शिकवायला सांगितले पुरणपोळी, आरती म्हणाली. ठीक आहे, ये आरामात, तिचे बाबा म्हणाले. मी आल्यावर करेन स्वयंपाक, तुम्ही उगाच काही करत बसू नका. हो कर, तू म्हणशील तसं, सुभानराव बोलले. आरतीने त्यांच्यासाठी चहा करून दिला. तिच्या दादाचे मागच्या वर्षीच लग्न झालेले, पण तो आपल्या बायकोला घेऊन वेगळा निघालेला. सुभानराव आणि आरती दोघेच राहायचे घरी. तिच्या आईला जाऊन 4 वर्षे झालेली. घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली. सगळी कामं अगदी व्यवस्थित करायची. सणवार असो की काही कार्यक्रम, सगळं व्यवस्थित पार पाडायची. वहिनी आल्यावर जबाबदारी कमी होईल असं वाटलं, पण तीही वांडच निघाली. परत जबाबदारी आरतीवर. तिने घरातली सगळी कामं केली. रात्रीचा स्वयंपाक केला आणि अभ्यासाला बसली. दुसऱ्या दिवशी भरभर कामं उरकून ती मेघनासोबत कॉलेजला गेली. मेघना कितीही मस्तीखोर असली तरी अभ्यासात मात्र अव्वल असायची, त्यामुळे सर्व शिक्षक वर्ग तिचे कौतुक करायचे. आरती ही हुशार होती, पण मेघना एवढी नाही. दोघी मिळून मिसळून अभ्यास करायच्या. कॉलेजमध्ये त्यांच्या मैत्रिणी होत्या, पण या दोघींची गोष्ट काही निराळीच. आज घरी परत येताना मेघनाने पुन्हा स्कूटी थांबवली. अगं काय झालं, आता का थांबलीस? आज कुणीतरी नाही आहे तुला सामान घेऊन जायला? आरती म्हणाली. थांब गं जरा, चल जरा तिकडे, आंबे तोडायचे आहेत मला. मेघनाने स्कूटी बाजूला लावली. इथे कुठे आंब्याचं झाड दिसलं तुला? अगं स्वयंपाक करायचा आहे ना घरी जाऊन, आरती बोलत होती, पण मेघना कुठे ऐकते, ती निघाली. पुढे आणि मागून आरतीला जावेच लागले. झाडावर ही कुर्ती घालून चढणार आहेस का मेघा? अगं खराब होईल ना, आरती बडबडत होती. मेघनाने तिला इशारा करून गप्प राहायला सांगितले. ती पायाचा आवाज न करता पुढे जात होती. एका झुडपाच्या आडोशाला 2 मुले आणि 2 मुली जोडप्याने बसले होते. मेघना दिसताच ते उभे राहिले. लहानच होते वयाने. काय रे, काय चाललं इथे? मेघना जोरात रागवली. चौघांनी मान खाली टाकली. ताई, ते काही नाही, आम्ही आपलं सहज, एक जण कसाबसा बोलला. सहज? कितवीला आहात रे? मेघना रागाने म्हणाली. 11वीला आणि ही 10वीला, त्यांनी माहिती दिली. 10वीला? अभ्यास करायचं सोडून हे उद्योग चालले, ती त्या मुलीला रागवत म्हणाली. ताई, हा मला जबरदस्ती घेऊन आला, ती बाजूच्या मुलाकडे बोट दाखवून म्हणाली. का रे, अजून मिसरूट नीट नाही फुटलं आणि असं पोरींना रानात घेऊन यायला लागले? आणि तुम्ही गं, कळतंय का काय करत होत्या? घरी सांगू का तुमच्या? आरती, फोटो काढ गं यांचे, मेघना त्यांना धमकावत होती. नाही ताई, एकदा माफ कर, परत असं नाही करणार, बाबा मारतील आमचे, चौघेजण गयाफया करत होते. आता आठवलं, बाबा मारतील? वय काय आणि उद्योग काय करताय, लाजबीज काही वाटते की नाही? पुन्हा जर असे दिसलात तर बघा, शेवटची वॉर्निंग समजा ही, कळलं का? निघा आता, मेघना ओरडली. तसे त्यांनी आपल्या सायकल काढल्या आणि पळाले. एवढ्या लांबून तुला कसे दिसले गं? आरती आश्चर्याने म्हणाली. वळण होतं ना म्हणून दिसले वळताना, पण कशाला उगीच नसत्या भानगडीत पडायचे म्हणते मी. ही पोरं होती म्हणून ऐकलं तुझं, आणि दुसरं कुणी असतं तर?
उगाच अडकशील एखाद्या संकटात, आरती तिला समजावत म्हणाली. काही होत नाही ग, आणि बघ त्या किती लहान मुली आहेत. काही होऊन बसलं असतं तर. आता बघ धाकाने परत अशा वागणार नाहीत. तुला काय माहीत ग परत अशा वागणार नाही म्हणून? आणि तू काय डॉन आहेस का तुला घाबरायला? आरती म्हणाली. चल आता, उशीर नाही का होत आहे की सगळं लेक्चर इथेच देणार आहेस? मेघना चालता चालता बोलत होती. आरती तिच्या मागे चालत होती. खरं तर आरतीला पण बरं वाटलेलं त्या मुलांना हुसकावून लावल्याने. घरी पोहोचल्यावर फ्रेश होऊन दोघी लगेचच किचनमध्ये घुसल्या आणि पुरणपोळीची तयारी करायला घेतली. मेघना आरतीला मध्ये मध्ये थोडं विचारत होती, पण मेघनाला यायचं जवळपास सगळंच. आई बाहेरून लक्ष ठेवून होती. एखादी वस्तू सापडली नाही की ती आईला हाक मारायची. आई ती वस्तू कुठे आहे ते सांगायची. सगळं तर येतं ग तुला, उगाचच मला थांबवून घेतलेस, आरती म्हणाली. तू आहेस म्हणून मला बरं वाटतंय किचनमध्ये, नाहीतर कंटाळा येतो गो मला. किती बोरिंग काम असतं हे, मेघना म्हणाली. सासरी गेल्यावर करावा लागणार ना रोज स्वयंपाक, की झाडावरची फळं तोडून आणणार आहेस रोज खायला? आरती म्हणाली. किती छान आयडिया आहे ना, आणि मला आवडतं झाडावर चढायला, मेघना म्हणाली. तुझं खरोखर अवघड आहे सगळं, काय करशील याचा नेम नाही. आरती डोक्यावर हात मारून घेतला. मेघनाने सगळा स्वयंपाक केला. आरतीने मदत केलीच. पुरणपोळी आणि आमटी मात्र मेघनानेच बनवली. बाहेर छान घमघमाट सुटलेला. तिचे बाबा तर अगदी आनंदात होते. बघितलंस, माझी मुलगी काही कमी नाही, या आविर्भावात ते सुशीलाकडे बघत होते. त्यांनाही माहीत होते मेघना तशी हुशार आहे, पण वळण लावणे त्यांचं कामच होतं. त्यासाठी थोडं कडक वागावंच लागते. पुरणपोळीचा बेत असल्याने गडी माणसं जेवायला होती. मेघनाने सगळ्यांना जेवण दिले. बाबांनी तिची तोंड भरून स्तुती केली. नंतर या तिघी जेवायला बसल्या. आईच्या चेहऱ्यावर पण समाधान दिसत होतं. आई, कशी झाली पुरणपोळी सांग ना गं, मेघना म्हणाली. हो, छान केलीस, असंच सगळं शिकून घे, आई म्हणाली. काय ग आई, येतं ना मला सगळं, मेघना वैतागत म्हणाली. तरीही सराव लागतोच ना, पुढे जाऊन त्रास नको. तशी आहेसच तू हुशार, घेशील सगळं सांभाळून. बरं बाई, घेते सगळं शिकून, मेघना नाक मुरडत म्हणाली. तुझ्या दादाचं लग्न आठवड्यावर आलं. पाहुणे रावळे येतील, जरा नीट वाग ग, सुशीलाबाई म्हणाल्या. तो दूर राहतो ना, पाहुणे काय थेट आपल्याकडे येणार आहेत? आणि चांगलंच तर वागते मी, काय चुकीचं वागत असते, मेघना म्हणाली. अगं तुझा चुलत भाऊ आहे ना तो, पाहुणे येणारच आपल्याकडे. गावभर उन्हाडक्या करत फिरत असतेस, ते जरा कमी कर. ठीक आहे, त्याचं लग्न होईपर्यंत कुठेच नाही जाणार. कॉलेज पण बंद, मेघना गाल फुगवून म्हणाली. फक्त कॉलेज आणि घर, तसंही आपल्याला जास्तीत जास्त वेळ तिकडेच राहावे लागणार आहे, सुशीलाबाई म्हणाल्या. आरती जेवण करून घरी जायला निघाली. तिच्या बाबांसाठी सुशीलाबाईंनी ती नको नको म्हणत असताना डब्बा बांधून दिला. वर्तमान काळ. भूतकाळात हरवलेली आरती तिच्या बाबांच्या आवाजाने बाहेर आली. आरती, झोपली नाहीस अजून? बाबा तिला जागी बघून तिच्या खोलीत आले. नाही बाबा, मेघना डोळ्यासमोरून जातच नाही. काय होऊन बसलं हे? हो ग, फारच वाईट झालं पोरीचं, तिचे बाबा बोलले. तुम्ही मला काहीच का सांगितले नाही बाबा? मला केवढा धक्का बसला तिला असं बघून. काय सांगणार होतं तुला? फोनवर सांगण्यासारखे होते का? आणि मला माहीत नाही का तुझा जीव की प्राण आहे मेघना? होईल ना हो बाबा माझी मेघना ठीक, आरती म्हणाली. होईल होईल, फार चांगली माणसं आहेत मोहिते पाटील. त्यांच्याशी एवढं वाईट कसं काय करू शकतो देव तेच कळत नाही. तू बघ जरा तिच्यासोबत राहून, कदाचित तुझ्यामुळे फरक पडेल थोडा, बाबा म्हणाले. हो, मी थांबणार आहे आणखी काही दिवस. अशा अवस्थेत मी मेघनाला एकटं सोडून नाही जाऊ शकणार. बरं, आता झोप शांत. तुझ्या जागरण केल्याने तिची तब्येत ठीक नाही व्हायची. सुभानराव बाहेर निघून गेले. आरती बराच वेळ विचार करत कधीतरी झोपून गेली. सकाळी उठल्यावर तिने स्वतःचं आवरलं आणि मेघनाच्या घरी आली. मेघना अजून आपल्या रूममध्येच होती, बाळाशी खेळत. काय ग, काय चाललंय दोघा मायलेकांचं, आरती म्हणाली. कुठे गेली होतीस आरती तू? मी किती वाट बघितली तुझी, माहीत आहे, मेघना म्हणाली. कुठे म्हणजे माझ्या घरी गेलेली. तसंही तू तुझ्या बाळाला माझ्याकडे देत नाहीस, मग मी थांबून तरी काय करू ना इथे? हो की नाही रे पिल्लू, माऊ लाडच करणार ना बाळाचा, आरती म्हणाली. तू खरंच माझ्या बाळाला लांब नाही नेणार ना?
तसे असेल तर मी देते तुझ्याकडे बाळाला, मेघना म्हणाली. मेघना, माझ्यावर एवढाही विश्वास नाही का गं तुझा? आरती तिच्याकडे बघत म्हणाली. मेघनाला काय उत्तर द्यावे समजत नव्हते. तिने टेडी बिअरला छातीशी धरले आणि इकडे तिकडे बघू लागली. बरं चल, असू दे. चल थोडं मोकळ्या हवेत घेऊन जाऊया बाळाला. चलतेस ना? आरती म्हणाली. कुठे? अगं इथेच अंगणात. हिरवी हिरवी झाडे आणि फुलं बघितली की लवकर नजर येते बाळाला. तुला माहीत नाही का? हो हो, चल जाऊया आपण. मेघना बेडवरून खाली उतरली आणि आरतीसोबत चालायला लागली. आरती तिला बाहेर अंगणात घेऊन आली. रमेशराव अंगणात खुर्ची टाकून बसले होते. त्यांना मेघनाला असं बाहेर आलेलं बघून आनंद झाला. किती दिवसांनी नाही, महिन्यांनी ती बाहेर आली असेल. अरे मेघना, आलीस बाळा? ये. किती वेळा म्हटलं निघावं थोडं बाहेर, पण नाहीच. आरती, तूच सांभाळ बाई तुझ्या मैत्रिणीला, रमेशराव म्हणाले. सुशीलाताई दोघींसाठी बाहेर चहा घेऊन आल्या. आरतीने खाली चटई अंथरली. मेघना आणि आरती खाली बसल्या. टेडी बिअर मात्र तिच्या छातीशी होता. बघ बघ कसा छान बघतोय बाळ इकडे तिकडे, आरती बोलली. तुला आवडलं पिल्लू बाहेर यायला? आता आपण रोज येत जाऊ हां बाहेर. पण पण मला भीती वाटते, मेघना घाबरत म्हणाली. अगं कसली भीती आहे? मी असणार आहे ना सोबत. घाबरायचं नाही. आणि तू कधीपासून घाबरायला लागलीस? आठवतं जिजूंच्या कानाखाली लावली होतीस पहिल्याच भेटीत, आरती म्हणाली. मेघनाने तिच्याकडे बघितले आणि लाजून मान खाली घातली. एकजण लाजतंय वाटतं, आरती म्हणाली. मूर्खच होते ना मी तेव्हा, गैरसमज झाला होता थोडा. मेघना अलगद बोलून गेली, अगदी नॉर्मल. आरती तिच्याकडे बघतच राहिली. आरतीच्या लक्षात आले की लवकरच रिकवर होऊ शकते. आरती तिच्यासोबत बराच वेळ गप्पा मारत होती, पण मेघनामध्येच आपल्या बाळात रमायची. कालच्यापेक्षा तिच्या वागण्यात आज बराच फरक दिसत होता. कदाचित ती बाहेर मोकळ्या वातावरणात आली म्हणून असेल, किंवा जुन्या आठवणी आरती तिला सांगत होती म्हणून असेल. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.